आज बार्शी तालुक्यातील सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जे सर्व पत्रकार बांधव आहेत त्यांच्या वतीने पत्रकारांबाबत अवमानकारक भाषा वापरल्याबद्दल कठोर कारवाई करण्याबाबत आणि राजीनाम्याची मागणीबाबतचं निवेदन सर्व पत्रकार बंधूंनी आज दिलेलं आहे. उचित कारवाईस्तव आपण मान्य जिल्हाधिकारी यांना पाठवू आणि त्यांच्या वतीने शासनाकडे जाऊ. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारासंदर्भात आज संजय दिना पाटील यांनी जे आक्षेपार्ह विधान केलं त्या विधानाचा आम्ही बार्शी शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार, यामध्ये डिजिटल, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्व पत्रकाराच्या वतीनं सर्वप्रथम आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो. आज आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये अतिशय ज्या पद्धतीनं या पत्रकारावर बोललं जातं आहे, पत्रकाराच्या संदर्भात चुकीचे वक्तव्य केले जात आहेत, त्या वक्तव्यावर कुठंतरी त्या संदर्भात आळा बसला पाहिजे. आम्ही आज या विविध पत्रकारांच्या वतीने या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि जे खासदारांनी आमच्या पत्रकारासंदर्भात चुकीचं वक्तव्य केलं त्यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून केलेली आहे. आम्ही या सर्व घटनांचा आम्ही सर्व पत्रकारांच्या वतीनं पुन्हा एकदा निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करतोय. दिना पाटलाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. आज बार्शी तहसील कार्यालयामध्ये सर्व पत्रकार बांधव बार्शी शहर व तालुक्यामधून इथे उपस्थित राहिले. याचं कारण आहे की खासदार संजय दिना पाटील यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि मारण्याची धमकी दिली. अशा मूर्ख खासदारांचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांची ही भाषा, त्यांची ही मगरुरी जर तुमच्याकडे सत्ता आणि पैसा असेल म्हणून येत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी लेखणीचे अधिकार दिलेले आहेत त्यामधून आम्ही इथून पुढे तुम्हाला तुमची जागा नक्कीच दाखवून देऊ. आज बार्शी शहर तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनेच्या वतीनं आम्ही खासदार दिना पाटील यांचा जाहीर निषेध करत आहे. त्याचं कारण असं आहे की प्रसारमाध्यमांना खासदार संजय दिना पाटील यांनी अर्वाच्य भाषेचा वापर केला, अश्लीलतेच्या भाषेचा वापर केला. त्यामुळं अशा निर्लज्ज, नालायक आणि बेशरम खासदाराचा आम्ही येथे सर्व बार्शीतील पत्रकार जाहीर निषेध करतो आणि त्या खासदाराचा आम्ही बार्शी तहसीलला निवेदन देऊन राजीनाम्याची मागणी करत आहे.